नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करंट अफेअर्स बाय निखिल या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणजे एस-आय-आर संबंधित. सध्या एस-आय-आर महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्या संदर्भाची ही अपडेट आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्यांनी भरलेला नाही आणि ज्यांनी भरवायचा आहे गणना अर्ज, त्या संदर्भाची अपडेट आहे. तर मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपली माहिती कुठे पण चुकणार नाही आणि आपल्याला करेक्ट इन्फॉर्मेशन मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहा, या ठिकाणी जे प्रसिद्धीपत्रक आहे ते कुणाकडून, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र यांच्याकडून आलेलं आहे. हे प्रसिद्धीपत्रक दिनांक 27 जुलै 2026. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पहा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम चालू असून, त्यानुसार सध्याच्या मतदार यादीतील मतदारांनी दिनांक 8/8/2026 म्हणजे पुढच्या महिन्याच्या 8 ऑगस्ट 2026 या दिनांकापर्यंत गणना अर्ज भरून गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO यांच्याकडे द्यावयाची आहेत. म्हणजे मित्रांनो, ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाहीत मित्रांनो, आपल्या गृहभेटीस येणारे जे कोणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO आहेत, त्यांच्याकडे पुढच्या महिन्याच्या 8 तारखेपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरून द्यायचे आहेत. आणि मित्रांनो, समोर पहा, गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून दिलेल्या पाहू शकता मतदारांची नावे दिनांक 17/8/2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील. म्हणजे जे मतदार आहेत त्यांनी 8 ऑगस्ट 2026 पर्यंत जर आपला SR चा फॉर्म भरून दिला, तोपर्यंतच त्यांचे फॉर्म भरले जातील. त्यानंतर हे फॉर्म भरले जाणार नाहीत. आणि जे 8 ऑगस्ट 2026 पूर्वी फॉर्म भरून देतील त्यांची जी प्रारूप यादी आहे, ती यादी कधी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यामध्ये आपलं नाव समाविष्ट होईल. त्यासाठी आपल्याला हे फॉर्म भरायचे. तर पुढे इन्फॉर्मेशन पाहूयात. ज्या पात्र उमेदवारांची नावे व पाहू शकता, ज्या मतदारांची नावे वर नमूद म्हणजे प्रारूप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाहीत, पहा, ज्यांनी 8 ऑगस्ट पूर्वी भरतील त्यांची जी प्रारूप यादी आहे ती 17 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि ज्या पात्र उमेदवारांची नावे वर नमूद प्रारूप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाहीत म्हटलेलं या ठिकाणी, किंवा जे मतदार पाहू शकता जे नवमतदार असतील त्यांनी दिनांक 17/8/2026 ते 16/9/2026 या कालावधीत मित्रांनो, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 पाहू शकता भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मित्रांनो, ज्यांनी पाहू शकता हे जे SIR चा फॉर्म 8 ऑगस्ट 2026 पर्यंत भरणार नाहीत आणि जे नवीन मतदार असतील, तर मित्रांनो ते जे आहेत त्यांच्यासाठी आता 17 ऑगस्ट 2026 आणि 16/9/2026 या कालावधीत नमुना नंबर पाहू शकता. नमुना नंबर 6चा जे फॉर्म आहे मित्रांनो, ते फॉर्म आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्याला हे फॉर्म भरायचं आहे. आणि त्यासोबतच्या घोषणापत्रात पत्र व आवश्यक कागदपत्रासह पाहू शकता नमुना नंबर 6चं जे घोषणापत्र राहील किंवा फॉर्म राहील, त्यामध्ये जे घोषणापत्र आहे व त्या आवश्यक कागदपत्रासह या ठिकाणी आपला ते फॉर्म भरायचा आहे. पुढे पहा, मतदार नोंदणी अधिकारी पाहू शकता यांच्याकडून सदर अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. आणि मित्रांनो, या ठिकाणी जे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट असतील आणि जे नवमतदार आणि ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांची जी मित्रांनो जी अंतिम मतदार यादी आहे ती कधी पाहू शकता या ठिकाणी शेवटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पाहू शकता मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून सदर अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांची म्हणजे मतदारांची नावे या ठिकाणी अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. या एका महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे 17 ऑगस्ट ते या ठिकाणी 16/9/2026 या कालावधीमध्ये असं या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी दावे व हरकतीचा कालावधी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा 8 भरू शकेल. तसेच संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार या ठिकाणी सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना नंबर 7 भरून हरकत घेऊ शकेल, अशी या ठिकाणी माहिती आहे. आणि त्यानंतर मतदार यादीच्या पाहू शकता मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती 1 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते. म्हणजे मित्रांनो, जर समजा या ठिकाणी जे नाव वगळण्यासाठीचा जो अर्ज आहे त्यामध्ये चुकीची घोषणा किंवा माहिती दिल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 31 नुसार संबंधित जो व्यक्ती आहे त्याला 1 वर्षाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीसाठी तो पात्र ठरेल. या ठिकाणी अंतिम मतदार यादी पाहू शकता 19/10/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या संदर्भाची ही अपडेट आहे. आता समोर पाहूयात काय म्हटलेलं आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 22 व 23 मधील तरतुदीनुसार अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार यादीमधील नोंदींमध्ये सुधारणा करता येते किंवा नाव समाविष्ट करता येते. सबब अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र व्यक्तीस आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विहित नमुना क्रमांक 6 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील पाहू शकता सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया कंटिन्युअस अपडेशन आहे व
कलम या ठिकाणी कलम 23(3) नुसार अशा सुधारणा कोणत्याही निवडणुकांसाठी नामनिर्देशन भरण्याचे पाहू शकता, नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत करता येतात. त्यामुळे याची सर्व नागरिकांनी या ठिकाणी नोंद घ्यावी. तर ही अपडेट आपल्याला समजली असेल. तर मित्रांनो, ही होती SIR संबंधित महत्त्वपूर्ण माहिती. तर माहिती आपल्याला आवडली तर व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.